सगळ्यात पहिले मित्रांनो, मालिका टॉक्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नवा. या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी ही पूजा करून बाहेर आलेली असते आणि तिच्या हातामध्ये आता दिवा असतो आणि ती खाली आलेली असते. तेव्हा आता सुद्धा आता आता आनंदीला म्हणत असते, तू ज्या घरून आलेली आहे ना आनंदी, ते घर मला आता बिलकुल पटत नाही आहे आणि त्या घरापासून माझी आता दुश्मनी झालेली आहे आणि मी तुला नाही म्हणताना सुद्धा तू त्या घरामध्ये गेली आणि त्या घरातल्या लोकांसोबत आता माझं पूर्णपणे आता माझा जीव गेलेला आहे आणि माझं मुलगासुद्धा पोरका झालेला आहे आणि माझं कुंकू पुसलेलं आहे. त्या घरापासून आता मला एकही आता रिश्ता ठेवायचा नाही आहे आणि तू सुद्धा त्या घरापासून आता बिलकुलच रिश्ता ठेवू नको आणि ज्या लोकांनी माझ्यासोबत असं केलेलं आहे त्या लोकांना बिलकुल मी सोडणार नाही आहे आणि मी नक्कीच त्यांना मी चांगली सजा देणार, असं सुद्धा तर सुद्धा आता आनंदीला म्हणत असते. इकडे आता आनंदी आणि सार्थकला सुद्धा खूपच वाईट वाटत असते. तेव्हा आता सुधाच्या हातामध्ये आता मनोज, मालती यांना आणि आनंदीचा यांचा फोटो असतो. तेव्हा तो फोटो आता ती सुद्धा घेते आणि तो जाळून टाकते. आता हे जाळल्याच्या नंतर आता आनंदीला तर खूपच वाईट वाटत असते आणि तिला खूपच मोठा धक्का लागलेला असतो. आता इकडे सार्थक आता म्हणते की आई, अगं तू तर का बरं आनंदीला त्रास देत आहे. तेव्हा आता सुद्धा आता म्हणत असते, ज्या लोकांमुळे तू पोरका झाला आणि माझं कुंकू पुसलं गेलं त्या लोकांना मी सोडणार नाही आणि त्यांना मी नक्कीच सजा देणार आणि मी असं तसं त्यांना बिलकुलच सोडणार नाही आहे. आता इकडे वृंदा आणि शलाकाला तर खूपच मोठा आनंद झालेला असतो. आता सार्थक आता खूप सुधाला म्हणत असते, अगं तू आनंदीसोबत का असं करत आहे आणि जरी त्या मनोजने असं केलेलं आहे पण तरी तो मनोज आपली सजा हे भोगत आहे ना आणि तो जेलमध्ये आहे ना, तर तू आता तिच्या आईवडिलांसोबत तू असं का बरं करत आहे. तेव्हा आता आता वृंदा आता सुद्धा आता म्हणत असते की ती काही असेल तरी ती यांची मुलगी आहे आणि यांची मुलगी असली तरी ती त्यांच्यामुळे मला आता हिला बिलकुलच या घरामध्ये ठेवूशं वाटत नाही आहे, असं सुद्धा सुद्धा आता इकडे सार्थकला म्हणत असते. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आनंदीची यामध्ये काहीही चूक नाही आहे आणि त्याला यांच्या चुकीची तू यांना का बरं शिक्षा देत आहे आणि त्याची शिक्षा तो मनोज भोगत आहे ना, तर तू आनंदीला बिलकुलच असं काही करू नको, असं सुद्धा सार्थक आता सुधाला म्हणत असते. तेव्हा तर सुद्धा एक काही आता सार्थकचं ऐकत नाही आहे आणि ती म्हणते की नाही, मी त्या लोकांना बिलकुलच शिक्षा देणार ज्यांनी माझं कुंकू पुसलं गेलं, असं सुद्धा तर सुद्धा सारखी सारखी हेच म्हणत असते. तर आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो की ठीक आहे, तू जर आनंदीला असं करते तर मी आनंदीसोबत कायमचं हे घर सोडूनच चालला जातो आणि मी आनंदीला या घरामध्ये ठेवणार नाही आणि आम्ही दोघंही जण कायमचं या घरामधून निघून जातो, असं सुद्धा आता सार्थक आता सुधाला सांगत असते. तर सुधाला तर खूप मोठा आता धक्काच बसतो, कारण की सार्थकने आता आनंदीला घेऊन बाहेर निघण्याचा पूर्णपणे त्यांनी निश्चय केलेला असते. आता इकडे वृंदा आणि शलाकाला तर खूपच मोठा आनंद होत असते, कारण की त्यांना असं वाटत असते की एकदाच सार्थक आणि आनंदी या घरामधून निघाली तर पूर्ण हे घर आपलंच राहील आणि पूर्ण या घरावर आपलाच हक्क होणार, म्हणून त्या खूपच आनंदी असतात. इकडे आता सुधाला खूप मोठा धक्का लागलेला असतो. आता मित्रांनो, त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा मन धागा धागा जोडते. नवाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.